मी तर एवढं भारी दिसायला लागले, उंची बिंची जास्त दिसायला नाही. ही बघा इथं काय करायला लागल्या. ते छपरी पोरी कवर घालत नसतात काय फोनला. हे साक्षीचं कवर आहे. ते काटा चमचा घेऊन तयार आहे जमील खायला. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि मी लई दिवसानंतर ब्लॉग चालू केले आणि ते पण डायरेक्ट आज DYP मध्ये. आणि साक्षी बरोबर आले चहा प्यायला. सॉरी, DYP मध्ये आले, क्रोकरी बघायला लागले ही. आणि मी आजपासून ठरवले ब्लॉग मध्ये शिवाय देणार नाही. बरोबर आहे का नाही? तर बघूया आज काय काय करते. मूवीला जायचा प्लॅन होता पण मूवीचा आता आमचा काय शो कॅन्सल होते काय काय माहीत, कारण बुकिंगच झालेलं नाही कुठलं. मग बघू काय करते काय नाही. आणि मला भूक लागल्या, कॉलेजला गेलेलो, कॉलेजमधनं काय नव्हतंच म्हणून परत आलो. मग आता बघूया की भांडी करायला लागल्या, कारण ही किचनमध्ये कामाला लागणार आहे. कामवाली मावशी. मी तर एवढं भारी दिसायला लागले, उंची बिंची जास्त दिसायला नाही. ही बघा इथं काय करायला लागल्या. पुरी माझ्याकडे बघणार चांगल्या दिसले म्हणून, काही असलं काहीतरी करायला लागल्या म्हणून. हे बघा होम डेकोर. काय दिवस आहे आमचा बाद. हे पण बंद आहे, काय म्हणतात त्याला, एक्सिलेटर. म्हणून ह्याच्यावरनं चालत जायची वेळ आल्या. हे बघ साक्षी काढले. हे तुम्हाला समजा जर विचारायला असेल तर हे काढल्यानंतर याच्या खाली असं असते काय तर चालू होत नाही ग भित्री. खऱ्यामध्ये मी मॉलला का आलेलो त्याचं कारण आहे की मूवी तिकीट काढायचं होतं आणि मला गॉगल पण बघायचं होता, म्हणजे सनग्लासेस पण बघायचे होते. आणि इथे येऊन काय करत बसले बघा. साक्षी नालायक स्वतःला कपडे बघत बसल्या. निर्लज्ज लोक असे असतात आयुष्यात, काय करायचं. हे पोरींना समजून घ्यायचा त्रासच वेगळा आहे. बघत पण नाही सरळ, नुसतं हात फिरवाले सगळ्यावर नाही बघा. काय चांगलं वाग चांगला. आमची तनिष्का म्हणून मैत्रीण आहे, तिचं पर्स दुकान आहे, तिला दगा द्यायला साक्षी. पर्स दुकान असून एवढं दगा द्यायलाच तिला. त्याची प्राइस काय असेल? पर्सची 2000 रुपये लईतले. गेस्टची आहे मग एक 2500-3000 रुपये. 7000 रुपये. यात मी 7 कॉप्या घेणार गेस्टच्या आणि दुकान उघडणार. एवढं महाग काय आहे तर तेवढं 7000 रुपये बसणार पण नाही, एवढीची पर्स आहे. नाही बघा हे झगमग स्कूल गर्ल पर्स. तिथं मग अशी गॉगल बघितलो, 12,500 रुपयाला होता. इज्जतीत काढून परत ठेवलो. इज्जतीत पैसे असते तर घेतलो असतो. आणि माझं सगळं राहिलं, हिजच चालले. पण कसं आहे, मी भारी दिसायला लागले ऑल व्हाईट. आणि साक्षीने माझं कायम कोइन्सिडन्स होते की कायम आम्ही एकसारखे कपडे घातलेले असते. लोकांना वाटते ठरवून घालते पण कधीच ठरवून घालत नाही आम्ही, होय ना. पण गिड्डे आहे बघा केवढी साक्षी. इकडे इकडे की उंची दाखव की गिड्डे. आई ग, इथं सिक्युरिटी वाली शिवाय देऊ शकतात पण साक्षीला आम्ही इथल्या घोड्यावर बसवायचा प्रयत्न करावा लागला. तू बस पहिला, बस 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 लगेच बस. सिक्युरिटी वाला इथंच आहे, मागच आहे, इथंच आहे सिक्युरिटी. ये बस. हा सिक्युरिटी वाले दादांनीच मदत केली आहे इथं. ही बघा काय करायला लागलं. दात पडतेच बघ. अगं ते असं परत मागं वळ जरा असं येते पुढं जाते बघ. हा बस बस पडशील त्यावर. इकडं बघ बस. हा त्याच्यावर पाय ठेव. हा उचल परत घे माग. ती माग घे की. हा हा तर आता मॉल मधनं बाहेर पडले आणि आज आहे संकष्टी. सो दॅट्स वाय वी आर गोइंग टू हॅव व्हेज डिनर. सॉरी डिनर लंच. जरा पार्डन माय इंग्लिश प्लीज. आणि जात आहे टेल्स अँड स्पिरिट म्हणजे तुम्ही एका ब्लॉग मध्ये बघितला असशीला. व्हेज जेवण आहे, चांगला आहे, महाग आहे पण मस्त आहे. पण आता तिथं चाललोय, बघू, लेट्स गो. हे तोंड बघा कसं पडलेलं असते. तर अजून 12 वाजायचे आहे. टेल्स अँड स्पिरिट चालू व्हायचं आहे 12ला. अजून बघा थोडासा वेळ आहे, म्हणजे
मिनिटच आहेत. मग चाललोय आम्ही तनिष्काच्या कॉलेजवर, म्हणजेच DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तिथं चालले तनिष्काला भेटायला. बघूया काय करते. लेट्स गो. तनिष्काला लय दिवस झालं नाही, कालच भेटले, म्हणजे तुम्ही भेटलेला नसतील ब्लॉग मुळे. त्याला ब्लॉगच आलेला नाही लय दिवस. बरोबर आहे ना? बरोबर आहे, म्हणून तुला ब्लॉग कर म्हणून मागं लागले. काय ब्लॉग कर म्हणून मागं लागले. लोक विचारतात मला ब्लॉग का करत येस, माझे फॅन्स विचारतात ब्लॉग का करत नाहीस, म्हणून मी आज सिरियसली घेऊन परत चालू केले. थोडे दिवस मी बंद केला, मागचं कारण होतं कारण दिवाळी, आणि जरा मला पण कसं जरा वाटालतं की काय एवढं दिवस करा लागले, काय लोक तुम्ही शेअर करायला आलायसा, जरा रीच वाढावा की काय आहे का नाही, डिमोटिवेट करतायसा असलं हे बरोबर नाही. म्हणून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. लोकांनी काय करावं? लोकांनी मला पैसे पाठवावे, म्हणजे मला फेमस करावं, त्यामुळे मला मोटिवेशन मिळणार. लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं, हीच माझी एक इच्छा. आणि म्हणून तुम्ही करा लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि फ्रेंड्स फॅमिलीला पण सांगा. साक्षी मागणं मला सांगा लागल्या असं बोल तसं बोल. कसं आहे अनपेड असिस्टंट ठेवलंस का? अनपेड असिस्टंट ना? असू दे. बघा, तुम्हाला जर साक्षीला पेड पैसे द्यायचं असलं तर असिस्टंट साठी, म्हणजे माझ्याकडनं नोकरीला ठेवून घ्यायचं असलं, अशी तुमची इच्छा असली तर जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करा, म्हणून मी तिला पर्सनल असिस्टंट म्हणून ठेवू शकतो. झालं मोठं बोलून. सत्य आहे, सत्य. दुसऱ्याचं कॉलेज बघून वाटते की आमचं कॉलेज किती कॅम्पसच्या प्रमाणात चांगलं आहे, कारण ह्यांना गाड्या रस्त्यावर लावायला लागतात. तनिष्का म्हणून हे आणत नाही 4 व्हीलर, म्हणून मी आमचं कॉलेज मस्त आहे पण लांब आहे जरा. हे दिसायले का नाही? बघा बघा दिसता येत आहे तनिष्का. कपडे नाहीत काय नाहीत, एकच काळा कोको कोलाचा काळा शर्ट घालून येत्या. यो शर्ट मी पण घातलाय, हिनं पण घातलाय, सगळ्यांनी वापरले आम्ही. सार्वजनिक आहे. काय काय अधिक पाटील ब्लॉग्स परत चालू. ये 100% कपडे ना तुझ्याकडं. सार्वजनिक शर्ट दाखवत होतो सगळी घातलेली. होय, मी घातलाय, साक्षीनं घातलाय, आश्व्यानं पण घातलाय. तसं विचार केला तर काय आता चालायचं. तनिष्काच्या कॉलेजमध्ये आलतो, बघूया म्हटलं कसं आहे कॉलेज. त्यांच्या रूम बघा, ये तो चालू होते खतम हो गया, चालू होते खतम हो गया. आणि त्यात पण हिची बॅग बघा, अभ्यास करण्यासारखं आणलं. आणि युनिफॉर्म कुठं आहे म्हटलं, बाकी पोरांनी युनिफॉर्म घातलाय, माझा युनिफॉर्म कुठं आहे म्हटलं, मग त्या बॅगेत आहे. लोक कसं शिक्षण करतात काय माहिती. अश्व्यानं पण एकदा युनिफॉर्म घातलेला, कारण अश्व्याची कपडे बाद जातील आणि त्याचा युनिफॉर्म घातलेला. तर तनिष्काला पण घेतलेला आहे शेवटी. तनिष्का रडून मागं लागली, मला पण घेऊन चला, मला पण घेऊन चला, म्हणून तिला जेवायला घेऊन चालली. काय काय चांगलं वाटलं? येस, कारण मी फेमस आहे, तर प्रश्नच नाही. माझ्यामुळे तुम्हाला जर किरकोळ फेम मिळेल. बंद केलं की नाही कळेल. कधी काय केलेलीच नाही. चला असू दे, चल असू दे. नाही खरं बोलायचं. साक्षी पाटील खूप छान आहे, माझं एडिटिंग करते सगळं. एवढं नशीब घाण थालीला गेलो आणि चालूच नव्हतं, म्हणून आता चालले देहातीला. लेट्स गो. तनिष्काला पहिला काय खायचंय? नाही, पहिला तुम्ही थाळी खावा, मग मी मिल खाणार. नाही, पहिला तू मिल खा, मग आम्ही थाळी खाणार, कारण तनिष्काला मिल खायचा आहे. तनिष्काला पहिला मिल खायचा आहे आणि मग थाळी खाणार आम्ही. नाही अगं, 12:30 वाजल्यात, एवढ्या लगेच कुठं आम्ही हे खाणार? नाही, एवढ्या लगेचच तू मिल खायचं, आता मिलच खायचं. असू दे. चला, इथं तनिष्का मिल खाणार आणि आम्ही तिचं तोंड बघत बसणार. मी म्हणलेलं पहिला तुम्ही थाळी खावा. काय नाही, हे काय बरोबर नाही, हे मी ऐकून घेतलं नसतं. असं करतात वे कोण, असं दुसरे खातात आणि असं करतात, हे काय मी ऐकून घेतलं नसतं. हे एवढं वाईट. तर आता कळाले की संकष्टी आज नाही आहे, काल होती. नशिबानं चांगलं झालं की संकष्टी नाही आहे, मग आता आम्ही नॉनव्हेज खायला तयार. होय की नाही? 100%. काय विषय नाही. ते छपरी पोरी कवर घालत नसतात काय फोनला? हे साक्षीचं कवर आहे, कसलं घातलंय बघा. तुझं काय म्हणणं आहे यावर? चांगलं आहे. हे क्यूट आहे असलं गाउंड. मी असं कानाला फोन लावला कसं दिसते बघा. हॅलो किटी. सांग, मुलींचं पण असलं. तनिष्का इथं स्नॅप काढायला तयार आहे आणि मी इथं काटा चमचा घेऊन तयार आहे इथं मिल खायला, कारण मला लई भूक लागल्या. आणि मी हे मिल ढापणार आहे हिच्याकडनं, 100% ढापणार आहे, कारण काटा चमचा तयारच आहे.
तनिष्काचं निम्म या साईडचं मी खाल्ले आणि साक्षीनं खाल्ले आणि त्या नाही, मी साईडचं तनिष्का खाल्ले. खाल्ले. साक्षीनं नाही नाही म्हणत तिचं एवढं सगळं खाल्ले, पोटात पाय आणले तिच्या पाप. कोण खाल्लं एवढं वाईट मी करत नाही. आधी काय खायला चालू केलंय? पान मसाला खायचे कोण कोण रसवाला. रजनीगंधा. हे तुला कसं माहित? डायरेक्ट रोल्स अँड राईस पासून शिफ्टिंग देहातीला थाळी खायला. कारण मी आणि साक्षी आता थाळी खाणार आणि तनिष्काला दाखवणार. असं ते तरी पण तुला भूक लागणार आणि तुझ्या पोटात दुखणार कारण आम्ही खाताना तुझ्यात मन घातले. असं ते चला लेट्स गो. तर आता फायनली ऑर्डर दिले एवढ्या वेळाच्या वाट बघण्यानंतर चिकन फ्राय थाळी. तनिष्का कसं वाटते तुला तोंड बघायला आमचं जेवताना? मगाशी मी लय जळले तनिष्कावर. असू दे आता तिचं पोट भरले म्हणून काय विषय नाही. हो कारण म्हणजे दोन्हीचे ओनर सेम आहेत तरी पण थाळीच थाळी प्रेम. एवढंच देऊन ठेवले कांदा तांबडा रस्सा पांढरा रस्सा. पण असू दे तेवढं सुरुवात तर करतो म्हणजे पोटाला सुख तर मिळते. बरोबर आहे का नाही तनिष्का? साक्षी बघा पांढरा रस्सा घुमवलाय. तुम्हाला थाळी दाखवायची विसरलो. एवढं फोकस होतो जेवणावर, एवढं फोकस होतो की डायरेक्ट पोटात गेले सगळं. पण असू दे नंतर बोलू. आता जरा हटलो. आमचं जेवण झालेलं आहे आणि तनिष्का गायब झालेली आहे कारण अश्विन आलता आणि अश्विनचं काहीतरी काम होतं तिला म्हणून तो बाहेर गेल्या. तिला आपण लॅपटॉप द्यायचा होता. मग आपण आता तिला घ्यायला जायचं आणि तिला कॉलेजवर सोडायचं कारण तिला कॉलेजवरनं घेतलेलो आणि ती तिच्या घरी गेली अश्विन बरोबर. तर लेट्स गो. बिल बरे आणि इथनं बाहेर पडूया. जेवण कसं होतं? मला पण आवडलं. क्वालिटी. तनिष्का बाय बाय. कॉलेज हिला परत घेतलो आणि सोडले कॉलेजवर यांचं. डी वाय पाटील बॅक टू